नमस्कार, मी चैतन्य प्रभाकर इंगळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन पुणे शहर अध्यक्ष. आपण समाज कल्याण विभाग आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य इथे उपस्थित आहोत. मी स्वतः इकडे माहिती अधिकार अंतर्गत एक अर्ज केला होता की स्वाधार योजनेसाठी जो निधी येतो तो किती स्वरूपात येतो, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी लाभार्थी आहेत व उर्वरित निधीचं समाज कल्याण आयोग काय करतं याचा आम्ही माहिती अधिकार अंतर्गत माहिती मागितली होती. परंतु शालिनी प्रभे ज्या मॅडम आहेत, जन माहिती अधिकार सहाय्यक आयुक्त, यांनी आम्हाला चुकीची व दिशाभूल करणारी माहिती आम्हाला त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये 6,000 कोटी हे रुपये आहेत, ते हजारांमध्ये, लाखामध्ये का कोटीमध्ये असं कुठल्याही प्रकारचं क्लिअरिफिकेशन त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. तर ही माहिती, ही दिशाभूल करणारी माहिती ही आम्हाला अशा प्रकारची का दिली, तर त्याच्या संदर्भात आम्ही 5/6/2025 रोजी आम्ही इकडे आंदोलन केलं होतं. जो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला, जो निधी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी वळवला, ऊर्जा विभागासाठी वळवला, याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. तर आम्ही महाराष्ट्राचे आपले आयुक्त जे आहेत समाज कल्याणाचे, ओम प्रकाश बकोरिया, त्यांना भेटून आम्ही ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली. त्या चर्चेमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की आपले जे जनमाहिती अधिकार ज्यांनी आम्हाला दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे, तर त्याच्यावरती तुम्ही निलंबनाची कारवाई करा. परंतु आज तागायत ओमप्रकाश बकोरिया सर यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये. तर ही कारवाई ही जाणीवपूर्वक केली नाहीये का? विद्यार्थी जे वंचित शोषित विद्यार्थी आहेत आज इथं उपोषणासाठी बसलेले आहेत. या सरकारला थोडं तरी गांभीर्य आहे का नाही की विद्यार्थ्यांचे पैसे हे विनाकारण दरवेळी लाडकी बहीण योजनासाठी वळवणार, स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी विद्यार्थ्यांचं नुकसान करणार, हे तथापि वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन सहन करणार नाही. याच्यावरती ओम प्रकाश बकोरिया सरांनी निलंबनाची कारवाई केली नाही. तसेच विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी जे पैसे आहेत ते पूर्ण दिले नाही, तर वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने महाराष्ट्राचे जे आपलं समाज कल्याण विभाग आहे आयुक्त कार्यालय, त्याच्यासमोर मोठ्या स्वरूपामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन घेण्यात येईल. याची दक्षता व याची नोंद समाज कल्याण आयुक्ताने घ्यावी.